नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 19 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। बघूया पहिली घडामोड, अर्थशास्त्र किंवा अर्थव्यवस्था या विषयावरील घडामोडी। फेडरल बँक 2022 मध्ये आशियातील सर्वोत्कृष्ट कार्यस्थळांमध्ये 63व्या क्रमांकावर आली आहे। फेडरल बँक ही भारतातील एकमेव बँक आहे जी ग्रेट प्लेस टू वर्क कार्यस्थळ संस्कृतीवरील जागतिक प्राधिकरणाने सूचीबद्ध केली गेली आहे। ही यादी संपूर्ण आशिया आणि पश्चिम आशियातील 10 लाखांहून अधिक सर्वेक्षण प्रतिसादांवर आधारित आहे, जी प्रदेशातील 4.7 दशलक्षाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करते। ही ओळख कर्मचाऱ्यांचा विश्वास, नवकल्पना, कंपनी मूल्य आणि नेतृत्व यांच्या अनुभवांचे मूल्यांकन करणाऱ्या गोपनीय सर्वेक्षण डेटावर आधारित आहे। फेडरल बँक लिमिटेड ही एक भारतीय खासगी क्षेत्रातील बँक आहे, ज्याचे मुख्यालय अलुवा, कोची येथे आहे। वळूया पुढील आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे। ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स 2022 मध्ये भारत 4थ्या क्रमांकावर गेलेला आहे। ब्लॉकचेन विश्लेषण प्लॅटफॉर्म चेन एनालिसिसने 2022 साठी सर्वाधिक क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यास दर असलेल्या राष्ट्रांचा ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स प्रकाशित केला आहे। भारत या यादीत 4थ्या क्रमांकावर गेलेला आहे, तसंच तो गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 स्थानांनी खाली गेला आहे। जागतिक निर्देशकांचे नेतृत्व सलग दुसऱ्या वर्षी व्हिएतनामने केले आहे, जो क्रिप्टोकरन्सी स्वीकारण्यास सर्वात उत्सुक असलेला देश म्हणून उदयास आला आहे। फिलिपिन्स आणि युक्रेनने अनुक्रमे दुसरे आणि तिसरे रँकिंग घेतले आहे, जे नजीकच्या भविष्यात क्रिप्टो स्वीकारण्यास महत्त्वपूर्ण प्राधान्य दर्शवते। वळूया पुढील घडामोडीकडे। व्हेनेसा नकाते यांची युनिसेफ सदस्य दूत म्हणून नियुक्ती झाली आहे। युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड म्हणजेच युनिसेफ ने युगांडातील 25 वर्षीय हवामान कार्यकर्त्या व्हेनेसा नकाते यांची UN चिल्ड्रन्स फंड म्हणजेच युनिसेफची नकातेने जानेवारी 2019 मध्ये ग्रेटा थनबर्गच्या प्रेरणेने तिच्या भावंड आणि चुलत भावांसोबत कंपालच्या रस्त्यावर निषेध करून तिच्या कार्यक्रमास आणि कार्यास सुरुवात केली। जागतिक स्तरावर जगातील निम्मी म्हणजेच 2.2 अब्ज मुले 33 पैकी एका देशामध्ये राहतात, ज्याचे वर्गीकरण युनिसेफच्या चिल्ड्रन्स क्लायमेट रिस्क इंडेक्सने हवामान बदलाच्या परिणामांचा अत्यंत उच्च धोका म्हणून केला आहे। युनिसेफच्या मते टॉप 10 देश आफ्रिकेतील आहेत। वळूया पुढील राष्ट्रीय घडामोडींकडे। भारतीय निवडणूक आयोगाने बूथ लेवल ऑफिसर ई पत्रिका सुरू केली। भारताच्या निवडणूक आयोगाने BLO ई पत्रिका हे नवीन डिजिटल प्रकाशन भारतातील राज्यांमध्ये पसरलेल्या BLO सोबत आयोजित संवादात्मक सत्रात जारी केले आहे। राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या नजीकच्या राज्यांतील 50 BLO नवीन दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये प्रत्यक्ष कार्यक्रमात सामील झाले। 350हून अधिक BLO मुख्य निवडणूक अधिकारी CEOच्या कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीत सामील झाले। BLO ई पत्रिका एका चांगल्या माहिती आणि प्रेरित बूथ लेवल ऑफिसरसाठी माहिती मॉडेल सुनिश्चित करण्यासाठी जारी केली गेली आहे। वळूया पुढील क्रीडा या घडामोडींकडे। बजरंग पुनियाची कांस्य कमाई। जागतिक कुस्ती स्पर्धेत मिळवले 4थे पदक। भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेतील पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात रविवारी कांस्य पदकाची कमाई केली। बजरंगने कांस्य पदकाच्या लढाईत पोर्तो रिकोच्या सेबेस्टियन रिव्होरावर 11-9 अशी सरशी साधली। बजरंगचे हे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील 4थे पदक ठरले आणि ही कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय कुस्तीपटू आहे। बजरंगने यापूर्वी 2013 मध्ये बुडापेस्ट आणि 2019 मध्ये नूर सुलतान येथे झालेल्या स्पर्धेत कांस्य, तर 2018 मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते। तर मित्रांनो, ही होती 19 सप्टेंबर 2022 या दिवशीची चालू घडामोडी। असेच नवनवीन व्हिडिओ आणि अधिक माहितीसाठी आपण आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।